साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवक काँग्रेसने सोलापूर भाजपा कार्यालयासमोर येऊन आपल्या तिघाडी सरकारचं अपयश लपविण्याकरिता आत्मनिर्भर भारत 20,000 कोटी रुपयांचा फायदा जनसामान्यांना झालेला नाही असे खोटे आरोप करत आंदोलन करण्यात आले होते। त्याचा निषेध व्यक्त करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी काँग्रेस भवन येथे जाऊन या कोरोनाच्या महामारीच्या संकटात देखील भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांसाठी लोकहिताचे निर्णय घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। त्याचा लेखाजोखा काँग्रेस भवनात पुस्तक पत्रकाद्वारे देण्यात आला। या प्रसंगी युवा मोर्चाचे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, समर्थ बंडे, सिद्धार्थ मंजेली, अभिषेक सुरवसे, प्रथमेश कोरे आदी उपस्थित होते। नमस्कार। आज युवक काँग्रेसच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाकडे येऊन आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या निषेधार्थ एक दिशाभूल करणारं जनतेला आंदोलन करण्यात आलं। मी या ठिकाणी त्या आंदोलनाचा निषेध करतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून आज मी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आत्मनिर्भर योजनेच्या अंतर्गत सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून अनेक योजना या कोरोनाच्या काळात आणल्या आणि त्या ठिकाणी गरीब व्यक्तीला मदत करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारने केलं। या विरोधात जर आपण बघायला गेलं, या व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलं तर महाराष्ट्र शासनाने 1 कवडीमोल रुपये सुद्धा या ठिकाणी या राज्यातील जनतेला देण्याचं काम त्यांनी केलेलं नाही आहे। आज आपण या ठिकाणी बघतोय वीज दरवाढी असेल, त्याचबरोबर या कोरोनाचा जे बाजार झालाय खासगी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी रुग्णांची अक्षरशः आपण पाहत आहोत की लूटमार केली चालली आहे। त्यामुळं हे जनता कुठेतरी त्रस्त आहे। मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतच्या योजनेअंतर्गत या ठिकाणी धान्य दिलं, PPE किट दिले, या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2,000 रुपये टाकले आणि त्याचबरोबर N95 मास्क या 2020च्या अखेरीस मला वाटते 10 लाख N95 मास्क PPE किट त्याच्यापेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी जनतेला देऊन या ठिकाणी त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली। मात्र या ठिकाणी काँग्रेस पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल किंवा इतर हे जे महाविकास आघाडीचे पक्ष आहेत या ठिकाणी आपलं अपयशाचं खापर कुठेतरी केंद्रावर या ठिकाणी फोडण्याचं एक कारस्थान करतायत। परंतु मी आज युवा मोर्चाच्या वतीने आज आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहोत आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 20 लाख कोटीच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला जे धीर दिलंय त्या ठिकाणी याची एक पुस्तिका आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या दालनामध्ये आणून या ठिकाणी देण्यासाठी आलेले आहोत।